हे पहा समोर जो रोड दिसतोय ना, या रोडने आपण वरती आलो, या समोरच्या रोडने. आणि या साईडला हे पार्किंग आहे आणि मोठं पार्किंग आहे. आणि हे समोरचा बुरुज दिसतोय हा किल्ला आहे. तर कुठल्या किल्ल्यावरती आलेलो आहोत आपण हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. चला तर जाऊन पाहूयात पहिलं आपण कुठे आलो इथे. ह्या समोरच्या पायऱ्याकडून वरती आलो आपण आणि इथं सुरुवातीलाच आपल्याला हा भव्य मोठा असा गोमुखी आकाराचा मुख्य प्रवेशद्वार लागला आहे आपल्याला. हे बघा त्याचा आकार कसा आहे मित्रांनो. आणि समोर एक बुरुज दिसते आपल्याला, हा गोमुखी आकाराचा प्रवेशद्वार. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो प्रतापगडावरती आणि हे बा नेहमीप्रमाणे दत्ता भाऊ, विकास भाऊ, काने काका आणि हा माझा मित्र नवीन बनच आहे, जुनाच आहे, महेश म्हणून. तर ह्याने आपल्याला जॉईन केलं आहे. तर चला आता प्रतापगड पाहू आपण. ह्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये गेलो ना, तर डाव्या साईडला आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. आणि त्या तोफेच्या समोर हा जो दगड ठेवला आहे ना, त्या दगडावरती मशाल ठेवायची. मशाल ठेवण्यासाठी त्या दगडाचा वापर केला जायचा. समोरच्या दगडाचा त्याच्या पाठीमागे ही तोफ आहे. आणि हा मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतोय. हे पाठीमागे सर पूर्ण प्रतापगड तुम्हाला पाहायला मिळतं. त्या समोरच्या मुख्य दरवाजामधून आपण आतमध्ये आलो आणि इथे तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला जात्याचे अवशेष पाहायला मिळतात. आणि या साईडने आपण समोर जो बुरुज आहे, जिवा महाला बुरुज, त्या बुरुजावरती जाणार आहोत. हा समोरचा जो आहे तो जिवा महाला बुरुज आहे. बऱ्याच पाहायला तो. हे बघा इथं आपली रिक्षा पार्क केली आपण आणि ह्या रोडने आलो चालत. दिसते का रिक्षा? आणि हा समोर प्रतापगड आणि याच्याबरोबर. आणि हे बघा हे बरोबर इथं समोर आहे ना, इथं ती कबर आहे अफजलखानाची या भागामध्ये. तर आपल्याला जाताना पाहता आली तर पाहू आपण. इथनं गडावरनं दिसते ती प्रतापगडच्या पायथ्याला. जुन्या काळातल्या पायऱ्या पहा आहे तशाच आहेत अजून आणि मजबूत अवस्थेत आहेत त्या. हे इकडं उजव्या साईडला आहे ना, दत्ता भाऊला आणि महेशला काहीतरी दिसलं. आणि तर ते जाऊन आपण पाहूयात काय ते. बहुतेक हा चोर दरवाजा असणार आहे, तर तो जाऊन पाहूयात आपण काय आहे. हे बघा या शेजारच्या दरवाजामधून आलो होतो आपण आतमध्ये छोट्याशा. आणि आल्यानंतर हा एक टेहायनी किंवा चोर दरवाजा टाईप आहे. आणि हे बघा आजूबाजूला. आणि त्याच्या बरोबर ह्या बुरुजावरती बघा मारुती रायाचं शिल्प बघा कसं कोरलेलं, सुंदर असं एकाच दगडामध्ये कोरले ते. इथून आलो होतो आपण हे पाणी जाण्यासाठी. तर इकडनं जे दत्ताभाऊ चाललाय ना, तिकडनं आता बाहेर जायचं. हे पहा हे आपले कार्यकर्ते जिकडनं चाललेत ना, ह्या डाव्या बाजूने आपल्याला जायचं आहे सरळवरती. तिकडे भवानी मातेच्या मंदिराला आधी जायला हा रोड होता, जुना रोड होता हा.
हे पहा इकडून या साईडनी सरळ वरती त्या नगारखान्याकडे आणि भवानी मातेच्या मंदिराकडे जायला रोड होता. आधी काम चालू आहे त्यांचं, ते रोड तयार करतात ते. हे समोर आपल्याला बरंच मोठं तलाव पाहायला मिळालं आणि ह्या तलावामध्ये जे खडक जे बाहेर काढले त्या खडकांचा वापर इथले बुरुज बांधण्यासाठी केला गेला होता. आणि बरोबर याच्या ह्या डाव्या बाजूने हा जो समोर रोड दिसतो इथनं आपल्याला वरती भवानी मातेच्या मंदिराकडे जायचं आहे. हे बघा इकडनं समोर भवानी मातेचं मंदिर, पण त्याच्या आधी हे इथलं बांधकाम पहा मित्रांनो, सर्वात जुनं बांधकाम आहे तसं आहे बघा. त्याचे माझ्या ह्या खालच्या पायऱ्या सुद्धा जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत तसं बांधकाम आहे. ही समोर जी तलवार दिसते ना ती सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. आणि हे पाच समोर ही भवानी मातेची मूर्ती. असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीमधून गाळीराम शिळा आणून ही मूर्ती घडवली आहे. हे मंदिराच्या डाव्या बाजूला आहे ना हे हस्तकला केंद्र आहे आणि इथे बऱ्याचशा पुरातन वस्तूंचे अवशेष आहेत या साईडला. आणि हस्तकला केंद्रसुद्धा आतमधून खूप सुंदर आहे, तर तुम्ही त्याला अवश्य भेट द्या. प्रतापगडावरती आला ना अवश्य भेट द्या आणि तिथल्या वस्तू खरेदी करा. हे सर्व पुरातन आहे, शिवाजी महाराजांच्या काळात शिवकालीन आहे हे सर्व वस्तू. हे पहा मित्रांनो, इथं आला ना की हे चित्र अवश्य पहा. संपूर्ण अफजल खानाचा वध कसा झाला, प्रतापगडचं संपूर्ण युद्ध इथं रेखाटलेलं आहे. आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी अफजल खानांच्या सैनिकांवरती कसा हमला केला चारही बाजूनी आठही बाजूंनी, हे संपूर्ण ह्या एका प्रसंगामध्ये ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. हे बालेकिल्ल्यावर चाललो आपण आणि तिथं जाताना आपल्याला इथं मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळालं. त्या बालेकिल्ल्याच्या दरवाजामधून आपण आतमध्ये आलो ना की त्याच्या बरोबर डाव्या साईडला लगेच आपल्याला स्वयंभू श्री केदारेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. खूप सुंदर आणि भव्य अशी ही केदारेश्वराची पिंड आहे मित्रांनो. हे बघा समोर केदारेश्वर महादेवाचं मंदिर आणि तिथनं सरळ आपण पुढे आलो आणि या साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा, तर तो जाऊन पाहूयात आपण आता.
हे पहा हा पुतळा व्हायला आपण आणि त्याच्याबरोबर मागच्या साईडला इथे दत्ताची मूर्ती आहे, मंदिर आहे दत्ताचं. हे पहा इथं एक छोटी तोफ आहे, तिथे शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे का, तिथे 2 तोफ आहेत. आता आपण एक छोटी तोफ पाहिली आणि बरोबर त्याच्या इकडे उजव्या साईडला अजून एक त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे ती तोफ. अशा 2 तोफा इथे ठेवलेल्या आहेत. हे पाहिजे मोठी तोफ आहे. पुतळ्याच्या डाव्या साईडला पण आलो इकडं आणि या साईडला आपल्याला एक चोर दरवाजा पाहायला मिळाला आहे. हे वर्ण पाहूयात. हे पहा हा चोर दरवाजा आहे, दत्ताबा खाली उभा आहे. तर हा चोर दरवाजा नेहरू टोकही म्हणतात त्याला. तर त्याला खाली जाऊन पाहूयात आपण. तलवारीची शोबाजी करून झाली आपली. विकास भाऊनी काहीतरी दाखवले ते बघू. हे मशाल ठेवण्यासाठी आहे बघा. आणि इकडनं सरळ जायचं आपल्याला. इथं हा बुरुज दिसतोय ना, ह्या बुरुजावर जायचं लांब आहे. इकडनं वाट आहे का बघू. रेडका बुरुज असं नाव आहे त्या बुरुजाचं. ह्या अशा जंगली रोड मधनं जायचं आपल्याला त्या बुरुजावरती. आतून असेल बहुतेक, बघू जाऊन. आणि तिथं पण एक दरवाजा असणार आहे, लांबनं दिसतंय. हे आपले कार्यकर्ते जिथे उभे आहेत तो आहे रेडका बुरुज. इथं होतं मग अशी आपण इकडनं आलो खाली. या बुरुजावरती आलो. पूर्ण तुटला हा बुरुज इथं. आणि आता इकडं जायचं आहे आपल्याला. ते दत्ताभाऊ दिसत ना, त्या साईडने इकडं जायचं आहे आपल्याला. तिकडं तटबंदी कसली मोठी आहे बघा ही. आणि इथं पण काहीतरी होतं, पूर्ण तोडफोड झाली त्याची. ही समोरची तटबंदी बघा केवढी मोठी आणि किती लांब लचक आहे. आणि तो समोरचा बुरुज दिसतोय ना, तो आहे यशवंत बुरुज. त्या बुरुजावरती जायचं आहे आपल्याला आता. चला जाऊन पाहूयात. हे बघा इकडनं आलो आणि इथं बघा केवढं मोठं तलाव लागला आपल्याला. बरंच मोठं तलाव आहे खाली. आणि हे बघा इथं पायऱ्या आहेत हे खाली जायला. आता हे पूर्ण ह्याच्यामुळे झाकून गेल्यात त्या. बघा इथं कशा पायऱ्या आहेत खाली जायला. झाकून गेल्यात पूर्ण खाली जायला पायऱ्या आहेत. आणि इथं पण खाली बघा केवढं हे पाहायला भेटतं आपल्याला. जबरदस्त आहे हा. खरंच जबरदस्त तटबंदी याची. अजूनही शिल्लक आहे. बुजलं गेलं इथं सगळं. आणि बघा इथून त्याचा दरवाजा येते पलीकडे जाण्यासाठी. तो पण बुजला गेलेला आहे. या साईडला एक तळ आहे अजून एक दुसरं. आपण जे पाहिलं ते पलीकडे होतं तिकडं. इथं अजून एक दुसरं आहे कोरीव. हे बघा आपल्यावरती किती उंच आहे. हे बघा इथून आहे ना, आहे ते पूर्ण बुजला आहे तो दरवाजा. तिथनं दरवाजा जायला. इथून अजून एक वाट आहे खाली जायला. तर हा चोर दरवाजा असेल. आणि चोर दरवाजामध्ये 2 चोर सापडले.
लाल लाल शर्ट घातलेले. तो बुजलेला दरवाजा आपण बघितला तिथं मगाशी. इथं वरनं बघत होतो. इथं पण मजबूत अशी तटबंदी आहे. सुरुवातीला आपण फोटो व्हिडिओ काढले ते इथे. त्याच्या पलीकडे अफजल खानाची समाधी. कशात? हे बघा इथं महेश भाऊने सांगितलंय ह्याच्यात मसाले ठेवायचे, जसं की आपल्याला कळतच नाही बरं का मित्रांनो. आणि हे बघा ही वरची तटबंदी आणि खाली अजून ही वेगळी तटबंदी जिथं आपण उभे. इथं बुरुज. आणि अजून एक महेश भाऊने काहीतरी दाखवले. हा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी. हे बघा अजून एक नवीन शोध लावलाय महेश भाऊ सांगतोय आपल्याला. हे बघा इथं शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि तोफा इथं टाकण्यासाठी. हे पण आपल्याला आज पहिल्यांदाच कळलं मित्रांनो. तर महेश भाऊचे खूप खूप धन्यवाद. शिवप्रेमी आपले महेश भाऊ, गडकिल्ल्यांची आवड असलेले. आणि आपल्याला जायचं आता इकडनं सरळ ते घर दिसतंय ना तिथं जायचं आपल्याला. त्याच्या पुढे जायचं. हे बघा आलो आपण त्या बुरुजाच्या तिथं. पूर्ण किल्ला चारी बाजूनी गोल 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 फिरून आपण त्या बुरुजापाशी आलोय. इथनं गेलो होतो आपण वरती या घरांपासून. हे समोर ते मंदिर, तिकडं मागं केदारेश्वराचं मंदिर हे इथं. ते पोरगा उभा आहे बघा तिथं वरती इथं केदारेश्वराचं. या साईडने आलं उतरून खाली आपण. आणि इथं पुढे आपल्याला तो तलाव दिसेल.